नांदगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। नांदगाव तालुक्याचे भाग्य विधाते, गोदाकाठच्या मातीत जन्मलेले सुहास अण्णा कांदे नेहमीच उपेक्षित असलेल्या नांदगावकरांसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना मतदारसंघात आणून विकास गंगा प्रत्येक घराघरात पोहोचवणारा आमदार असावा तर सुहास अण्णा कांदेंसारखा, असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी गौरवोद्गार काढले। ते नांदगाव येथे माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री साहेबांप्रती जनमानसात असलेल्या प्रेम भावनेची आज याची देही याची डोळा प्रचिती आली। नजर जाईल तिथपर्यंत केवळ मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत करण्यासाठी जमलेले नांदगाव तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हाभरातून नागरिक व शिवप्रेमी या अभूतपूर्व सोहळ्यासाठी उपस्थित होते। यावरून मुख्यमंत्र्यांना भविष्यातील महाविजयाचे जणू संकेत देत होते। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी झालेले मुख्यमंत्री साहेबांचे आजचे स्वागत कायम संस्मरणीय राहील। यानंतर ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि शिवसृष्टीचं लोकार्पण मोठ्या जल्लोषात करण्यात आले। नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा दिवस असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले। राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती दिली। तसेच नांदगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याबरोबरच येथील सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी सांगितले। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे साहेब, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सुप्रसिद्ध गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते, पार्श्वगायिका वैशाली सावंत, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसंगीताचा कार्यक्रम झाला। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माननीय सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांच्याकडून शिवसृष्टी व भिंती चित्रांची पाहणी करण्यात आली। लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली। त्यानंतर मोठ्या प्रमाणात आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवसृष्टीचे स्थापत्य अभियंता आणि आर्किटेक्ट सल्लागार शांताराम निवृत्ती नागरे यांचा आमदार सुहास अण्णा कांदे साहेब व एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सत्कार केला। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोडे, थडी।